काहीही झालं तरी मला मनसेची लोक सत्तेत बसवायची आहेत, असा निर्धार राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते राज्यभर सक्रिय देखील झालेत. त्यांनी अलीकडेच मराठवाड्याचा दौरा केला. आता ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. ते ज्या ज्या मतदारसंघात जात आहेत तिथे उमेदवारांची चाचपणी करतायत. तसेच काही ठिकाणी थेट उमेदवारी देखील जाहीर करतायत. आतापर्यंत राज ठाकरे यांनी एकूण 60 ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केलेत. एकीकडे निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीयेत. महाविकास आघाडी आणि महायुतीतलं जागा वाटपाचं कोडं सुटलेलं नाहीये. अशात मनसेनं थेट उमेदवारी जाहीर करायला सुरुवात केली आहे. यामुळे मनसेच्या उमेदवारांना मतदारसंघात प्रचार करायला जास्तीचा वेळ मिळणार आहे. राज ठाकरेंचा हाच आक्रमक पवित्रा पाहता ते यंदा 2009चा परफॉर्मन्स रिपीट करू शकतील अशा चर्चा सुरू झाल्यात. 2009च्या विधानसभेला राज ठाकरे यांनी 13 आमदार निवडून आणले होते. त्यानंतर त्यांना अशी कामगिरी रिपीट करता आलेली नाहीये. 2014 आणि 2019 मध्ये त्यांना प्रत्येकी एकच आमदार निवडून आणता आला. पण आता विधानसभेला 3 महिन्यांचा अवधी बाकी असताना ते फॉर्म मध्ये आलेत. विविध मतदारसंघात उमेदवार जाहीर करतायत. पण खरंच त्यांना 2009चा परफॉर्मन्स रिपीट करता येईल का? त्यांच्यासाठी राजकीय परिस्थिती नक्की कशी असेल? कोणते मुद्दे पथ्यावर पडू शकतात? कोणते मुद्दे बॅकफुटला घेऊन जाऊ शकतात? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलभिडू. खरं तर 2009ची विधानसभा निवडणूक मनसेची पहिलीच निवडणूक होती. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. ठाकरे घराण्यातलं हे पहिलंच बंड होतं. त्यामुळे या बंडाची देशभर चर्चा झाली. राज ठाकरे बाहेर पडणार म्हटल्यावर शिवसेनेला मोठं खिंडार पडेल असं बोललं जात होतं. पण राज ठाकरे आपल्या निवडक निष्ठावंतांना सोबत घेऊन बाहेर पडले. आपल्याला महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचंय अशी घोषणा देऊन त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली. नवं चिन्ह, नवा पक्ष, नवा झेंडा हातात घेऊन राज ठाकरे मैदानात उतरले होते. एक तरुण नेता महाराष्ट्राचं परिवर्तन घडवायला निघालाय, ही राज ठाकरेंची इमेज राज्यातल्या सगळ्याच जनतेला भावली होती. याचा इम्पॅक्ट असा झाला की मनसेचे दणक्यात 13 आमदार निवडून आले. पहिल्याच निवडणुकीत एका नव्या पक्षाला मिळालेलं हे मोठं यश होतं. त्यामुळे राज ठाकरे भविष्यात मनसेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील असं बोललं जात होतं. पण झालं उलटं. त्यानंतर राज ठाकरेंना अशी कामगिरी पुन्हा करता आली नाही. मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना प्रत्येकी केवळ एकच आमदार निवडून आणता आला. आता पुन्हा एकदा राज ठाकरे 2009चा परफॉर्मन्स रिपीट करतील असा चर्चा सुरू झाल्यात. पण आताची राजकीय स्थिती पाहता मनसे पुढे अडचणींचा डोंगर असल्याचं दिसतंय. त्यामुळे त्यांना 2009चा परफॉर्मन्स रिपीट करता येणं शक्य नसल्याचं दिसतंय. आता मनसे 2009चा परफॉर्मन्स रिपीट करू शकणार नाही असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे राज ठाकरेंची बदलती भूमिका. 2009ला प्रचंड यश मिळाल्यानंतर राज ठाकरे यांना आपल्या अजेंड्यावर ठाम राहता आलं नाही. 2014 मध्ये लोकसभेला त्यांनी मोदींना पाठिंबा दिला, तर विधानसभेला त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवली. 2019ला त्यांनी मोदी शहा यांना राजकीय पटलावरून घालवण्याची भाषा केली. लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या. त्यानंतर 2024ला परत त्यांनी आपल्या भूमिकेपासून युटर्न घेतला. लोकसभेला त्यांनी केवळ नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देतोय अशी भूमिका घेतली. आता विधानसभेला पुन्हा एकदा त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. एकला चिलोरेची भूमिका घेऊन त्यांनी 225 ते 250 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पण त्यांच्या सातत्याने बदलणाऱ्या भूमिकांमुळे त्यांची लोकांमधील विश्वासार्हता कमी झाली. त्यांच्या सभेला मोठी गर्दी होत असली तरी त्याचं मतात रूपांतर होताना दिसत नाहीये. मनसेला 2009चा परफॉर्मन्स रिपीट करता येणार नाही असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे पक्षाची कमी झालेली ताकद. राज ठाकरेंच्या सततच्या बदलत्या भूमिकांमुळे मधल्या काळात मनसेला अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली. 2009ला जे मनसेचे आमदार निवडून आले होते त्यांना सांभाळून ठेवणं आणि त्यांच्या माध्यमातून पक्षाला मोठं करणं हे देखील राज ठाकरेंना जमलं नाही. 2009 मध्ये मनसेकडून निवडून आलेले राम शिंदे, प्रवीण दरेकर यांच्यासारखे नेते आता भाजपात आहेत. इतर देखील अनेक फायर ब्रँड नेत्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली. अलीकडेच लोकसभा निवडणुकीत पुण्यातले मनसे नेते वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. त्यांनी आधी वंचित आणि आता शिवसेनेत प्रवेश केलाय. राज ठाकरेंना निवडून आलेली लोक देखील व्यवस्थितपणे सांभाळता आली नाहीत. त्यामुळे त्यांच्या सभांना गर्दी होत असली तरी ग्राउंडवर लोकांच्या प्रश्नांना न्याय देतील असे चेहरे राज ठाकरे यांच्याकडे नाहीयेत. ग्राउंडवर पक्ष संघटना खिळखिळी झाल्याचं दिसतंय. मनसेला 2009चा परफॉर्मन्स रिपीट करता येणार नाही असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी. राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांमुळे मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची ग्राउंडवर राजकीय कोंडी होताना दिसते. राज ठाकरेंनी भूमिका बदलल्यानंतर ग्राउंडवर कार्यकर्त्यांना त्यांची भूमिका डिफेंड करता येत नाहीये. लोकसभेला राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा मनसेतून अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. विविध जिल्ह्यात मनसे कार्यकारिणीतल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी युतीला पाठिंबा दिला असला तरी बदल्यात काहीच घेतलं नाही. याचा मनसेला काहीच राजकीय फायदा झाला नव्हता.
मनसेला नाशिकसह आणखी एखादी जागा मिळेल अशी चर्चा होती, पण राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला, यामुळे इच्छुकांची निराशा झाली. लोकसभेला पाठिंबा दिला, याच्या बदल्यात महायुतीकडून मनसेला विधान परिषद मिळेल किंवा शिक्षक पदवीधर मतदारसंघात पाठिंबा मिळेल अशी शक्यता होती. पण दोन्ही ठिकाणी मनसेचा पत्ता कट झाला. यामुळे मनसे कार्यकर्त्यांचा वापर केवळ दुसऱ्या पक्षांची ओझी वाहण्यासाठी केल्याची भावना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची झाली. त्यामुळे मनसे बऱ्याच प्रमाणात डॅमेज झाली. मनसेला 2009चा परफॉर्मन्स रिपीट करता येणार नाही असं म्हणायचं चौथं कारण म्हणजे राज ठाकरेंच्या दौऱ्यांना होणारा विरोध. राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मराठवाड्याचा दौरा केला. यावेळी त्यांना मराठवाड्यात विविध ठिकाणी विरोध झाला. मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली. यावेळी काही ठिकाणी मराठा आंदोलक आणि मनसैनिक आमने सामने आले. त्यामुळे बराच तणाव निर्माण झाला होता. शिवाय सोलापूर दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलं. यावरून राज्यातलं राजकारण बरंच तापलं होतं. राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकून आंदोलकांनी वक्तव्याचा निषेध केला होता. यानंतर मनोज जरांगे यांनी देखील राज ठाकरेंचा समाचार घेतला होता. एसी मध्ये बसणाऱ्यांना आरक्षणाची झळ कळणार नाही, पण गोरगरिबांना आरक्षणाची गरज आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यामुळे आगामी निवडणुकीत मराठा फॅक्टर देखील राज ठाकरे यांच्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. एकूणच राज ठाकरे यांनी मनसेच्या लोकांना सत्तेत बसवण्याचा निर्धार केला असला तरी सध्याच्या घडीला राजकीय परिस्थिती त्यांच्या विरोधात जाणारी दिसते. अनेक बाबी त्यांना बॅकफुटला घेऊन जाणारे दिसत आहेत. त्यामुळे राज ठाकरे महाराष्ट्रभर ऍक्टिव्ह झाले असले तरी 2009चा परफॉर्मन्स रिपीट करणं अवघड असल्याचं बोललं जातंय. राज ठाकरे यांची सध्याची भूमिका, त्यांनी जाहीर केलेले उमेदवार आणि त्यांच्या रणनीतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते खरंच 2009चा परफॉर्मन्स रिपीट करू शकतील का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल्ड ब्लूला सबस्क्राईब नक्की करा.